बुद्धिमंतपणे ही करिता परी ऊस नो हे पंडू सुताजी आपण माऊली म्हणतात कितीही बुद्धिवादीनं बुद्धी चालवली एकदा का ऊसापासून साखर तयार झाली पुन्हा साखरेचा ऊस होणं शक्य नाही याला म्हणतात कायमचा बदल तसं त्यांच्यामध्ये बदल होतो महाराज पिकली आशेंद कडूपण गेले तैशी आम्हा केले पाडुरंगे आता काही माणसं बदलतात सप्त्यापुरते वारीपुरते हा तेवढे पुरते बदलतात माळकरी होताना आपण पाहतो तर ती टिकली पाहिजे तसं भक्ताचं नाही महाराज म्हणतात कायमचा बदल त्यांच्या शरीरामध्ये बदल होतो बरवे झाले आलो या होते संचित ठाईचे पाया अंत्य भाव पालटली काया पडली छाया ब्रह्मीची पण ते भक्त असतात कसे ते अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज न पालटे का न पालटे का न पालटे न पालटे महाराज म्हणतात न पालटे एक भक्त भोळाची भाविक भावामध्ये
भक्तीमध्ये पालट होत नाही, पण ते असतात कसे महाराज म्हणतात भक्त भाविक भोळे असतात. भक्त बोळाची भाविक माणसाची जर आपण बघितली तर 4 प्रकार अशा प्रकारचे आहेत. धृत, मूर्ख, शहाणा आणि भोळा. स्वतःच्या फायद्याकरता दुसऱ्याचं नुकसान करतो त्याला काय म्हणतात? धृत म्हणतात. स्वतःचा फायदा, तुझी दाढी जाळी तरी चालेल पण माझी बिडी, तुझं घर जाळं तरी चालेल पण माझं वांग भाजले पाहिजे. तैसे मनिवाच्या काय भलतया दुःख दे तुझाय, स्वार्थ साधिता न पाही पराचे हित. स्वतःचा स्वार्थ साधत असताना दुसऱ्याच्या हिताचा जो विचार करत नाही त्याला धृत म्हणतात. आणि सध्या समाजामध्ये जर पाहिलं आपण तर याच लोकांचा भरणा जास्त भरलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. एका राजकीय नेत्याची सभा होती, सभेला इतकी पुष्कळ गर्दी होती. आता सभेमध्ये काही मर्यादा नसतात, कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये मर्यादा असतात. साधू संतांचा दंडक आहे, कारण कीर्तनामध्ये एकदा बसल्यानंतर उठता येत नाही, पायला म्हणून बसता येत नाही, बडबड करता येत नाही. कारण कीर्तनी बडबड करीन जो कोणी आणि बेंडूक होनी येईल जन्मा. नावडी जे कथा उठून या जाती. महाराज म्हणतात ज्यांना त्या ठिकाणी आवडत नाही उठून जातात, पण उठता येत नाही. हा साधू संतांचा त्या ठिकाणी काय आहे? दंड कशा प्रकारचा आहे? म्हणजे कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये त्या ठिकाणी काय आहे? नियम आहेत. पण तशा सभेमध्ये काही मर्यादा नसतात. तुम्ही कसे पायला म्हणून बसा, पेपर वाचा, जे करायचं ते करा, फक्त त्यांना काय घेणं आहे? मताशी घेणं आहे. तसं त्या गर्दीमध्ये एक तलपीवालं बसलेलं होतं आणि त्याला बिडीची तलप होती. त्याला तलप झाली, खिशामध्ये हात घातला, काट्टा पेटी काढली आणि नेमकं योगायोगानं त्या काड्याच्या पेटीमध्ये एकच काडी शिल्लक होती. जशी ओढत असताना हातातून निसटली. जवळ एक दाढीवालं बसलेलं होतं. ते दाढीवालं दाढीच व्हायला लागलं, पण याने विचार केला आता दुसरी काडी आपल्याकडे शिल्लक नाही बिडी पेटवण्याकरता. मग ते म्हणाल थोडं थांबा, माझी बिडी पेटू द्या. मग तुमची दाढी, म्हणजे तुमची दाढी जाईल तरी चालेल पण माझी बिडी पेटली पाहिजे. ह्या वर्गाला त्या ठिकाणी मतलब दुसरा वर्ग जो आहे तो मूर्ख माणसाचा आहे. स्वतःचं हित करत नाही आणि दुसऱ्याचं हित होऊ देत नाही. आपण आगे जळी नागवी जगाचे डोळे, पतंग जैसा सळे देपाचे नी. माऊली सांगतात ज्या वेळेला लाईट गेल्यानंतर आपण दिवा लावला आणि दिवा लावल्यानंतर पतंग नावाचा किडा येत असतो, त्या दिव्याभोवती घिरट्या घालतो, एकदम त्याच्यावर झडप घालतो, स्वतः जळून खाक होतो आणि दुसऱ्याला अंधार करतो. म्हणजे स्वतःचं हित करत नाही, दुसऱ्याचंही असणारं हित होऊ देत नाही. हा जो वर्ग आहे तो मूर्ख माणसाचा आहे. जसं ज्ञानोबराय सांगतात की डोंगरावरून भला मोठा असताना दगड त्या ठिकाणी खाली यावा आणि खाली येत असताना तो दगड त्याच्या रस्त्यामध्ये येणारे जे काही झाडं झुडपं आहे त्याचा चुराडा करून टाकतं आणि खाली येऊन स्वतःही फुटतं. महाराज अंग भरे सुटला धोंडा आपण फुटोनी होय खडखडा आणि आड आलिया रगडा करी जो का. तशी काही माणसं स्वतःचं हित करत नाही, दुसऱ्याचं हित होऊ देत नाही. एका गावामध्ये 2 कट्टर विरोध होते. याने एक गाडी घेतली की ती दुसरी घ्यायचं, याने माडी बांधली का ती दुसरी माडी बांधायचं, याने एक्कर घेतली का ती 2 एक्कर घ्यायचं. अशी दोघांमध्ये चढावड. याने विचार केला आपण काही जरी केलं तरी हे दुप्पट करतं म्हणे, त्याच्यापेक्षा आपण देव करू. जवळच असणाऱ्या भोलेनाथाचं मंदिर, त्या मंदिरामध्ये गेलं, अनुष्ठानाला बसलेलं आहे. मग ज्यावेळेला त्या शेजाऱ्यानं पाहिलं शेजारी काही दिसत नाही, कालपासून नजरी पडली, कुठे गेले? ज्यावेळेला तपास लागला म्हणे महादेवाच्या मंदिरात जाऊन बसले. हे गेलं महादेवाच्या मंदिरामध्ये त्याच्या समोर जाऊन बसलं. आता भोळ दैवत आहे, कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज. भगवान भोळ दैवत प्रसन्न झाले. जे अगोदर बसलेलं होतं भगवान त्याच्याकडे आले. वरमधुरी भक्ता काय मागायचं माग प्रसन्न आहे, पण ज्या वेळेला डोळे उघडून बघितलं तर आपला शेजारी समोर बसलेला आहे. आता काय मागावं? काही जरी मागितलं तरी आपल्यापेक्षा जास्त मागणारे. देवाला सांगितलं देवा अगोदर त्याच्याकडे जा, त्याला काही पाहिजे ते द्या, नंतर मी मागतो म्हणे. देव त्याच्याकडे गेली. भक्ता वरमधुरी काय मागायचं माग. म्हणे देवा अगोदर कोण बसलं? मागण्याचा अधिकार त्याचा, त्याला काय पाहिजे ते द्या, नंतर मी मागतो. देव परत त्याच्याकडे आले. भक्ता काय पाहिजे ते माग, नाही तर मी चाललो. याने विचार केला काय मागावं? काही जरी मागितलं तरी आपल्यापेक्षा जास्त मागणारच. चांगलं विचारपूर्वक त्यानं मागितलं. देवा एकच द्या म्हणे, माझा एक डोळा, एक हात आणि एक पाय गळून पडून द्या. अर्थात एक डोळा,
एक हात एक पाय गळून पडला. देव याच्याकडे आले, भक्ता काय इच्छा आहे? आता याने विचार केला आपल्या शेजाऱ्याने किती पैसे किती सोनं काय मागितलं असतं, आपल्याला कळलं काही मार्ग नाही. मग देवा माझ्या शेजाऱ्याला जे काही दिलं असेल ना त्याच्यापेक्षा दुप्पट द्या म्हणे. अर्थातच 2 डोळे गेले, 2 हात गेले, 2 पाय गेले. म्हणजे स्वतःच हित करत नाही, दुसऱ्याचं होऊ देत नाही. जसं एका गावामध्ये असणारा एक सर्वांच्या विरोधात व्यक्ती होता, म्हणजे कोणासोबतच ते चांगलं नाही. मग त्याला ठरवलं जवळ असणारा हिंस्त्रपासून जंगल आहे, त्या जंगलामध्ये जाऊन बसला, निवांत बसला. आणि त्याच रस्त्यानं एक शिकारी शस्त्रासह पण घाबरत घाबरत निघालेला आहे. या बिनधास्त मनुष्याला पाहून आश्चर्य वाटलं. का हो तुम्हाला भीती? अजिबात भीती वाटत नाही म्हणे. मग या ठिकाणी बसण्याचं कारण म्हणे माझा एक स्वार्थ या ठिकाणी बसण्याचा. म्हणे काय स्वार्थ? म्हणे मला वाघानं खावं. वाघानं तुम्हाला खावं, पण तुमचा फायदा काय? म्हणे वाघाने मला खाल्ल्यानंतर त्याला माणसाच्या रक्ताची चटक लागल म्हणे, माझ्या विरोधात असणारा संपूर्ण गाव संपून टाकील. म्हणजे असं काही जे वर्ग आहेत स्वतःच हित नाही दुसऱ्याचं हित होऊ देत नाही, त्या वर्गाला मूर्ख माणसाचा वर्ग म्हणतात. आता 3 नंबरचा जो वर्ग आहे तो शहाण्या माणसाचा आहे. समाजामध्ये अशी काही माणसं आहेत की स्वतःचा संसार करतात आणि स्वतःचा संसार करत असताना होईल तेवढा परोपकार करतात. हा वर्ग कसा आहे? चांगला आहे. ज्ञानोबराय सांगतात का फेडीत पाप ताप हो की तिरीचे पादक समुद्रा जायाप गंगेचे जैसे. गंगेचा मुख्य स्वार्थ जर काय असेल समुद्राला मिळणं हा तिचा काय आहे? स्वार्थ आहे. पण गंगा ही प्रवाह रूपानं वाहत असताना काठावरच्या झाडाला अनेक गावाला शेती करता पाणी पुरवठा हा तिचा काय आहे? परोपकार अशा प्रकारचा आहे. सूर्य उगवतो मावळतो हा झाला त्याचा स्वार्थ, पण सर्व जगाला प्रकाश देतो हा झाला त्याचा परार्थ. तशी काही समाजामध्ये सज्जन माणसं आहेत, स्वतःचा संसार करतात, आपल्या संसाराबरोबर परोपकार करतात. हा वर्ग थोडा बरा आहे. पण याच्या पुढचा जो वर्ग आहे तो भोळ्या माणसाचा आहे. स्वतःच्या संसाराची होळी करतात, फक्त जीवनामध्ये परोपकार. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला. निर्यातीच्या कालापर्यंत तुकोबराच्या मनात आला असतं महाराज. स्वतः श्रीमंत तर महाराज होतेच, पण महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज प्रसन्न आहे, नजराणा पाठवला, पण तुकोबरांनी स्वीकार केला नाही. देवट्या छत्री गोडे हे तो बऱ्यात न पडे काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची व्हावा. निर्यातीच्या कालापर्यंत महाराज दरिद्री अवस्थेमध्ये त्या ठिकाणी जीवन जगले. स्वतः महाराज सांगतात आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके जाऊ पुढे देविके पुत्री घर राखी ते नांदणूक आईशी सांगा. म्हणजे स्वतःच्या हिताचा विचार केला नाही. परोपकार ज्यांच्या जीवनामध्ये आहे हा वर्ग भोळ्या माणसाचा आहे. भोळ म्हणजे बावळत नाही, सरळ मनाचं, अंत करण्यामध्ये अजिबात किलमेश नाही, त्याला म्हणतात भोळ. धर्मराजा कशी होती महाराज? भोळे होती, भोळे. आता ज्यावेळेला कौरव पांडवाच्या युद्धाच्या वेळेस वज्रदेवी व्हायचं होतं, अमर व्हायचं होतं कोणाला? दुर्योधनाला. विचारलं द्रोणाचार्य गुरुजी मला अमर व्हायचंय, वज्रदेवी व्हायचंय, मला औषध सांगा. म्हणे ते औषध तुला धर्मराजा सांग. धर्मराजा तो तर माझा 1 नंबरचा शत्रू आहे. म्हणे तू शत्रू समजतो पण धर्मराजा तुला मित्र समजतो. म्हणे धर्मराजा भोळा आहे, भोळा फायदा करून घे. आणि ज्या वेळेला औषध विचारण्याकरता कुठं आली महाराज? धर्मराजाकडे आले. आता वज्रदेवी व्हायचं होतं, अमर व्हायचं होतं, कशा करता? पांडवाला मारण्याकरता. आणि औषध विचारतात कोणाला? धर्मराजाला. तरी देखील धर्मराजा खोटं बोलत नाही. कराबया पांडव निर्दळन वज्रदेवी व्हावया आपण वर्म पुषे दुर्योधन परितू धर्म सत्य वचन नवदे. खोटं बोलत नाही महाराज, कारण मनुष्यानं खोटं बोलूच नाही. कारण खरे बोले तरी आणि फुकासाठी जोडे हरी. नुसतं जीवनामध्ये खरं बोलण्याचा संकल्प केला. सत्य मृदू प्रियम धीरू वाक्य हितकरम वदे सत्यानी मधुर ऐकता आल्हाद कर सर्वाशी तत्वे साचार बोले सनागर हरिकथा. बोलावं कसं? संतांनी तुम्ही आम्हाला सांगितलं महाराज. साचा आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताची मुखी अमृताची वाणी देहदेवाचे कारणी असं बोलावं. मधुरावाणी ओटी मधुरावाणी
खोटे, पण सत्य बोलावं, खोटं त्या ठिकाणी बोलू नाही. पण महाराज लोक म्हणतात महाराज काही ठिकाणी बोललं तर चालतं. कुठं कुठं जर परोपकार घडत असेल महाराज आणि दोनाचे 4 हात घडत असतील होत असतील तर त्या ठिकाणी खोटं बोललं तर चालतं का? म्हणजे आपल्या व्यावहारिक दृष्टीनं आपल्याला चालत असेल, पण गाठ्यामध्ये तुकोबराय म्हणतात चालत नाही. असत्य वचन होत सर्व जोडी, जरी लग्न झाली परोपकार, जरी लग्न झाली हे असत्य वचन होत सर्व जोडी, जरी होता सर्व जोडी आणि जरी लग्न घडी परोपकार. हे खरं बोलावं. बघा धर्मराजा कधीच खोटं बोलले नाही, पण देवाच्या सांगितल्यावर एकदाच बोलले नरोवा गुंजरोवा. पण महाराज स्वर्गाला जात असताना अंगठा गळून पडला. अंगुष्ट त्या कर्मा साठी गेला, अंगुष्ट त्या अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला. आणि ज्यावेळेला विचारलं महाराज दुर्योधना धर्मराजाने खरं सांगितलं, तुझी आई महान पतिव्रता आहे म्हणे, औषध तुझ्या घरीच आहे. ज्या दिवसापासून तुझ्या मातेला कळालं आपले होणारे पती अंध आहेत, त्या दिवसापासून मातेने परपुरुषाचं तोंड बघितलं नाही, दृष्टीमध्ये अमृत तयार झालेला आहे. तर तुझ्या आईनं तुला विवस्त्र नागवा न्याहळा तर तू काय होशील? वज्रदेही होशील, अमर होशील. खरं सांगितलं धर्मराजाने. आता हे रात्रीच्या काळोख्या अंधारामध्ये निघालं. आता हे जर त्या ठिकाणी वज्रदेही झालं, आता भक्त जरी भोळे असले पण हा चतुर परमात्मा त्यांच्या पाठीमागे आहे. परमात्मा रस्त्यामध्ये उभे. अरे कोण चाललं म्हणे? नागव म्हणे मी सम्राट. सम्राट नागवा नाही, जनाची काही मनाची. कुठं निघाला? आईला भेटण्याकरता. या स्थितीमध्ये निघाला का म्हणे? तुझी आई महान पतिव्रता आहे. या स्थितीमध्ये जर बघितलं तर शाप देईल, जळून खाक होशील. मूर्खा, तू काय लहान आहे का? निदान लजा रक्षण करण्यापुरती लंगोटी धारण करायची ना. म्हणे मी सोबत आणली नाही. परमात्म्याने फुलवाल्याचा वेळ घेतला तो माळी बाबाचा. म्हणे मी देतो फुलाची लंगोटी. फुलाची लंगोटी तयार करून दिली, परिधान केली. आई समोर आलं. आई, डोळ्यावरची पट्टी सोड, मला निहाळ, मला वज्रदेही व्हायचं. आता प्रश्न पडला, पतिव्रता धर्म पाळावा का पुत्राच्या मोहात पडावं? पण शेवटी पुत्र मोह श्रेष्ठ ठरला. डोळ्यावरची पट्टी काढली, दृष्टीने आळत न्याहळत कमरेपर्यंत नजर आली. आईनं विचारलं, बाबा कोणी भेटलं होतं का रस्त्यात? भेटला तर म्हणे. मग घोटाळा झाला. तुझं संपूर्ण शरीर त्या ठिकाणी काय झालं? वज्रदेही झालं. तेवढी जागा कच्ची राहील, धोका होईल. कारण भक्त त्या ठिकाणी भोळे आहे, पण चतुर परमात्मा काय आहे त्यांच्या पाठीमागे अशा प्रकारचा आहे. म्हणून बघा, धृत माणसाला देवाची प्राप्ती होत नाही, मूर्खाला देवाची प्राप्ती होत नाही. शहाण्यापासून जरा देव लांब राहतो, लांब. तुका म्हणे राखे शहानिया दुरी आणि बोबडिया दासा हाका मारी. मग देवाची प्राप्ती
लवकरात लवकर जर कोणाला होत असेल तर नाथ महाराज हरिपाठामध्ये सांगतात महाराज, हरिपद प्राप्ती भोळा भाविकासी. हरिपाठामध्ये नाथ महाराज सांगतात, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी अभिमानियाशी गर्भवास देवासी आवडी भाविक जो भोळा शुद्ध त्या चांडाळा करुणी मानी. तुका म्हणे भोळी याचा देवसाचा अंकित, तुका म्हणे भोळा आणि जिंकू जाणे कळी काळा. पण परमार्थ करता माणसानं भोळ झालं पाहिजे, म्हणजे सळ मनाचं. म्हणून ती कशी असतात महाराज म्हणतात, भाविक भोळी भक्त असतात. न पालटे एक भक्त भोळाची भाविक. अशा भाविक भक्त भोळ्या भक्ताचा भगवान परमात्मा त्यांच्या पुण्याला कधीही नाश होऊ देत नाही. आपण येणार नाच आहे पुणे, द्वितीय चरणामध्ये महाराज सांगतात, पुण्य संपलं की बाकीच्यांच्या पुण्याचा क्षय होतो, म्हणजे ते खाली येतात. पण भगवत भक्ताच्या पुण्याला नाश नाही. येरा नाशा हे पुढे पुण्य सरता उडी. 3 प्रकारचा नाश ज्ञानोबरांनी सांगितला, परतानास, आश्रयनाश आणि स्वभावतानास. परतानास ज्याचा दुसऱ्याकडून नाश होतो त्याला परतानास म्हणतात. झाड तोडलं त्याचा नाश झाला. आश्रयनाश, एखाद्या भिंतीवर चित्र आहे, भिंत पडली, चित्र काय झालं, नाहीस झालं, पडून गेली या भिंती. चित्राचे केवळ होय माती. आश्रयानं ज्याचा नाश होतो त्याला आश्रयनाश म्हणतात. आता स्वभावतानास कांदे साडतात त्यांचा काय स्वभाव आहे, तसा देहाचा देखील स्वभाव. अंतवंत इमे देहा नित्य शोकता शरीरा अनाशिव प्रमयश्य तस्मात युद्धस्व भारत. शरीर जात आगवे नाशिवंत स्वभावे. आणि म्हणून तुवा झुंजावे पंडकुमारा नाशिवंत देह नाशेला जाना किंवा नाशिवंत देह जाणार सकळ. फक्त फरक एवढाच आहे, काहीचा लवकर काहीचा उशिरा, पण एक ना एक दिवस काय आहे, आली आकारावगे
संसारा कसा आहे, क्षणभंगूर आहे. आलिया आकारा अवघी नाशी. कारण ब्रह्मदेवाने चौघाला सारखा आयुष्य दिलं. कोणाला? मनुष्याला, बैलाला, अजून कुत्र्याला आणि घुबडाला. चौघाला असताना त्या ठिकाणी सारखं आयुष्य दिलं 40-40 वर्षाचं. पण माणसाने तक्रार केली 40 वर्षामध्ये केवढा कार्यभाग करायचा, कसं काय व्हायचं. ब्रह्मदेवाने सांगितलं आमच्याकडे पण ती वेद सगळ्यांना सारखं आयुष्य दिलेलं आहे. ज्यावेळेला ब्रह्मदेवानं सांगितलं माणसाने तक्रार केली, त्या तिघाला सांगितलं आयुष्य कमी आहे. मग ज्या वेळेला बैलांना सांगितलं राब राबाचं, शेतामध्ये कष्ट करायचे, जास्त जगून करायचं काय, कमी जगणं चांगलं, माझे 20 वर्षे काढा, माणसाला देऊन टाका. कुत्र्याला विचारलं, कुत्र्याला सांगितलं हाड, त्या हाडापेक्षा जास्त जगून काय करायचं, माझे 20 वर्षे काढा, माणसाला देऊन टाका. घोडाला विचारलं, घोडाला सांगितलं माझं तोड कोणी पाहत नाही, जास्त जगून करायचं काय, माझे 20 वर्षे त्या ठिकाणी माणसाला देऊन टाका. माणसाचं मूळचं आयुष्य फक्त किती आहे, 40 वर्षाचं. स्वतः करता माणूस फक्त जगतो किती दिवस, 40 वर्ष. आता पुढचं जे आयुष्य आहे ते 20 वर्ष बैलाचं. म्हणजे मुलाकरता, मुलीकरता, त्यांच्या शिक्षणाकरता, त्यांच्या भविष्याकरता बैलासारखं राहावं लागतं. म्हणजे आयुष्य कोणाचं, बैलाचं. आता त्याच्या पुढचं जे आयुष्य आहे ते कोणाचं महाराज, कुत्र्याचं. बघा उधळपट्टी बघवत नाही, पोरं ऐकत नाही, मग हे कुत्र्यासारखं बघत आयुष्य कुत्र्याचं. आता त्याच्या पुढचं जे आयुष्य आहे ते कोणाचं आहे, कुत्र्याचं आहे. बघा ज्या वेळेला नातू म्हणत असतात बाबा तुम्ही समोर बसत जाऊ नका, माझ्यासोबत माझे मित्र येतात, तुम्हाला पाहून घाबरतात, कारण तुम्ही घोबडासारखी दिसतात. जोवरी चळ नगा जोवरी म्हणती माझा मानी तिला नटोर देह सुखाची आकाश इंद्रिय मावळले आला बाबूला आजा कैसा विपरीत झाला तोची देह नले तुझा. इंद्रादी देवाचं देखील तसंच आहे महाराज. जोपर्यंत डब्यामध्ये तूप आहे तोपर्यंत डबा महाराज पुढे राहतो, कुल्फीची आत राहतो. पण डब्यातलं तूप संपलं की त्याची जागा बदलली, त्याला 2 छिद्रे, त्याला वरून तार. जोपर्यंत खिसा गरम आहे तोपर्यंत माथेरान महाबळेश्वरला मजा. एकदा का खिशातले पैसे संपले मजा सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई. अपने मुल्कों का परेशान कोई बिचारा न कोई भाई रे, सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के कारण पैसे संपले मजा संपली. इंद्रायणी देवाचं देखील तसंच आहे. पुण्य संपलं की खाली येतात. मग तुक म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती. पुण्यक्षय अधोगती. मग आता या पुण्याची पावटी सरे सभेची इंद्रपणाची ओटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. इंद्रदेवाचं पुण्य संपलं की त्यांना देखील त्या ठिकाणी खाली यावं लागतं. म्हणजे इंद्रदेवाला देखील त्या ठिकाणी पुनरावृत्ती आहे. ब्रह्मदेव जरी असला
तरी ब्रह्मदेवाला देखील पुनरावृत्तीची या मापा शिग झाला. त्यांना देखील त्या ठिकाणी पुनर्जन्म अशा प्रकारचा आहे, कारण त्यांचं पुण्य आहे पण ते सकाम. पण भक्ताचं पुण्य जे आहे ते निष्काम अशा प्रकारचं आहे. म्हणून महाराज सांगतात की भाव बळे विष्णू ब्रह्मदेवाला पुनरावृत्ती आहे, पुनर्जन्म आहे. मग विष्णुदास गर्भवासाला येत नाही का? महाराज म्हणतात ते गर्भवासाला येतात, पण गर्भवासाचं दुःख ते जाणत नाही. तिसऱ्या चरणात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात की गर्भवासाचं दुःख महाराज जाणत नाही. नेने गर्भवास एक विष्णूचाची दास, सकळ दुःखाचं धाम, सकळ दुःखाचं घर म्हणजे जन्म आणि मृत्यू. अशा प्रकारचा ज्ञानोबराने सांगितलं. आता जन्माचं दुःख तुम्ही आम्ही सगळ्यांनी भोगलेलं आहे. मरण म्हणलं का अंगावर काटा उभा राहतो, कारण एक विंचू चावला तर किती वेदना, अशी 1000 विंचू एकत्र मनुष्याला चावावे एवढ्या वेदना होतात. कधी मरण काळी होतात, पण सांगायला आपणच शिल्लक राहत. म्हणजे
जे बदलं जे दुःख आहे ते दुःख नाही. ज्ञानोबारा म्हणतात खरं दुःख जर कोणतं असेल तर जन्माचं आणि मृत्यूचं दुःख आहे. संतांनी सांगितलं मला गर्भाचं दुःख विष्टालेप चौकडी नाकी तोंडी कृमिकिडे गर्भवासाचे दुःख गाडे कवना पुढे सांगावे मातेच्या उदर कुहरी पचोनी विष्टेच्या दाथडी उकडोनी नवमास वरी जन्मो जन्मोनी मरती नवमास कष्टनासी आधार प्रस्तुत धारी माता आपल्या मुलाला उपदेश करते बाळा नवमास कष्टलाशी 10व्याने प्रसूत झाली यताचे कर्मजाड तुझी मान अडकली आकांत ते जननी दुःखे धाय मुखली परे दे मला रसा सोहम जोजोरे बाळा काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मौस मूळमूत्र जाना तुझा क्षणोक्षणा ह्यात असे असं असाध्य दुःख असताना त्या ठिकाणी काय आहे गर्भवासाचं आहे. मग एवढं दुःख असताना तरी ते गर्भवासाला येतात कसे करता तर महाराज म्हणतात यावे विष्णुदासी तरीच गर्भवासी आणि उद्धार लोकाशी पूजे होती तुमच्या आमच्या उद्धारा करता या ठिकाणी ते गर्भवासाचं दुःख सहन करतात. नोहे नोहे महाराज म्हणतात गर्भवासाचं दुःख आहे पायी चालण्याचं दुःख आहे. कोणाला जे पायी चालतात त्यांना जे पालखीमध्ये आरामशीर बसलेले मार्गी पैसता पालखी पैसता मार्गाची चिंता काय असताना त्या ठिकाणी दुःख आहे. गर्भवाशी दुःख नाही येता जाता हृदय असता नाम तुझे देवा तुझं नाम त्या ठिकाणी हृदयामध्ये असताना त्या गर्भवासाचं दुःख आम्ही जाणत नाही. तू का म्हणे गर्भवाशी सुखे घालावे आम्हाशी नोहे नोहे देवा तुझं नाम त्या ठिकाणी कंठामध्ये राहत असेल तर ते दुःख आम्ही सहन करू. जसं बघा एक असणारा वाटसरू पायी प्रवास करण्याकरता निघाला पूर्वीचा काळ. आता जो रस्ता आहे तो नेमका ज्वारीच्या शेतातून होता पायवाट आणि त्या ज्वारीच्या शेताचा मालक त्या ठिकाणी त्यांनी माळूचा केलेला होता पाखरा हाकलण्याकरता आणि त्या माळूच्या बरोबर त्या ठिकाणी ते पाखरं त्या ठिकाणी हाकण्याचं काम करायचं आणि नेमके हे वाटसरू त्या ज्वारीच्या शेतातून निघाले. आता ज्यावेळेला त्या शेतकऱ्याने गोफणीमध्ये असताना दगड टाकला ती गोफण गिरकावली तिच्यातून दगड सोडला महाराज. सोडल्यानंतर नेमका तो दगड गोफणीतून निसटला आणि याच्या पाठीत येऊन वाचला. इतकं दुःख झालं तर असंही वेदना झाल्या. पण ज्या वेळेला त्यानं मागवळून पाहिलं केवढा दगड लागला आपल्याला. ज्या वेळेला दगड पाहिला तर तो 10 तोळे सोन्याचा गोळा. कशाचा दगड? सोन्याचा. हे म्हणे थोडं दुःख आहे सहन करू पण आणखीन 10-5 आले तर चालते. कारण गोफन गुंडा सन्मुख लागता अवश्य उठे थोर दुःख पण तोच सुवर्णाचा झालिया देख आणि दुःख लोपोनी सुख अनिवार्य वाढे. नाथ महाराज त्या ठिकाणी वर्णन करतात. तसं देवा तुझं नाम त्या ठिकाणी कंठामध्ये राहत असेल ना तर ते गर्भवासाचं दुःख आम्ही त्या ठिकाणी काय करू सहन करू. गर्भवासाच्या भीतीला मुनी घाबरली आणि ते मुनी मुक्त झाले. महाराज म्हणतात मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा पण आम्हा विष्णुदासा सुलभ तू संसार सिंधू नाही हरिदासा आणि गर्भवास कैसा नेनती ते म्हणजे गर्भवासाचं दुःख ती जाणत नाही का तर त्यांच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आहे. ते नाम आहे कसं शेवटच्या
Ah